नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महात्मा फुले यांच्याविषयी खूप सोपे व सुंदर भाषण। महात्मा फुले स्त्री शिक्षणासाठी झिजले जे होऊनी चंदन, स्त्री शिक्षणासाठी झिजले जे होऊनी चंदन, त्या महात्मा फुलेंना माझे त्रिवार वंदन, त्या महात्मा फुलेंना माझे त्रिवार वंदन। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव सिया आहे। आज मी तुमच्या समोर थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्याविषयी बोलणार आहे। त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला। त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई असे होते। त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला। त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणे महापाप होते, पण तरीही महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले। त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी कडाडून विरोध केला। त्यांच्या कार्यात सावित्रीबाईंचा मोठा सहभाग होता। महात्मा फुलेंनी शेतकरी, दलित आणि गरिबांसाठी आवाज उठवला। त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समानता व न्यायाचा संदेश दिला। त्यांनी आयुष्यभर समाजातील अन्याय, अंधश्रद्धा व जातीभेद याविरुद्ध लढा दिला। शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे, हा त्यांचा विचार आजही आपल्याला प्रेरणा देतो। दुर्दैवाने 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात। त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।